जय म्हणायची पण शक्य छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्लिक करत राहा। छत्रपती शिवाजी महाराज के श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। अब तो बोला था गड चढून वरती आल्यानंतर डाव्या बाजूचे छोटे मंदिर दिसते ते शिरकाई देवीचे मंदिर। शिरकाई माता ही गडावरील मुख्य देवता आहे। शके 5व्या शतकापासून गडाचे स्वामी होते। याची आठवण देणारी गड स्वामी शिरकाई हेच मंदिर गडावर आहे। लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या जिल्ह्याने हे मंदिर बांधले आहे। हे शिरकाई देवीचे मूळ मंदिर नाही, मात्र मूर्ती प्राचीन आहे। मूळ शिरकाई मातेचे मंदिर राजवाड्यास लागून डाव्याकडे होलीमालावर होते। हनुमान टाकी महादेव आहे। अरे बिस्किट पाहिजे का? काय पाहिजे पाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय। महादर्गातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव। कशाला येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे। किल्ल्यावर असे 12 तलाव आहेत।
आणि किल्ल्यावर असे 84 पाणवठे आहेत. किल्ल्यावर मुख्य गंगासागर तलाव आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक होते तेव्हा 7 नद्यांचे पाणी आणले होते. ज्या 7 नद्यांच्या पाण्याने महाराजांचे अभिषेक घातले, नंतर जो राहिलेला 7 नद्यांचे पाणी एका तलावात टाकण्यात आले. 7 नद्यांचे पाणी एका तलावात टाकल्यामुळे त्याचे नाव गंगासागर. हा आहे गडावरील होलीचा माल. पूर्वीच्या काळी याच जागेवर होली लावण्यात येत असे. पूर्वीच्या काळी रायगड किल्ल्यावरील होली पेटल्यानंतरच आजूबाजूचे किल्ले आणि गावे यांची होली पेटवायची. म्हणजे रायगडाचे अगोदर, नंतर गड किल्ल्यांच्या. होली पेटल्यानंतर त्यामध्ये असणारे नारळ हाताने बाहेर काढायचे. जो कोणी व्यक्ती हा नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचा घोडा देण्यात येत असे. हा आहे किल्ल्यावरील नगारखाना. याची उंची 52 फूट आहे. पूर्वीच्या काळी याच जागेवर सनई चौघडे आणि नगारे वाजवली जात असे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगातून असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासात त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाले. हा एक किल्ल्यावर राजसभा मंडप. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाला. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मणाचे सोन्याचे सिंहासन होते. रायगड किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी हे होते. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास राशीवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावलीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापुरास निघाल्याची बातमी महाराजांना समजली. तेव्हा तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग रायगडाच्या बांधकामासाठी केला. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण होते. सागरी दळणवळणास हे ठिकाण जवळ होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. या दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले जाते. रायगड, रायरी, विश्रामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तनस, राशीवटा, बुंदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान लक्षात घेऊन याच किल्ल्यावर राजधानी बसवण्याचा महाराजांनी निश्चय केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज, उत्तरेकडे टकमक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असणारे महाराजांचे स्मारक हे गडावरील मुख्य आकर्षण आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडाच्या अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानी मातेचे दर्शन घेतले. 3 मन सोन्याचे म्हणजे 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शुक्ल 13 शके 1596 शनिवारी या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला.
हे आहे किल्ल्यावरील धान्य कोठार. इथे पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यात येत असे. या धान्य कोठारामध्ये 1 ते 2 वर्षे धान्य टिकेल एवढे धान्य ठेवले जात असे. युद्धाच्या काळात या धान्याचे वापर केले जात असे. धान्य कोठाराची जागा जमिनीखाली भुयारासारखी आहे. जमिनीखाली असे 3 धान्य कोठार आहेत. पहिला धान्य कोठार 20 फूट आहे, दुसरा धान्य कोठार 24 फूट आहे आणि तिसरा धान्य कोठार 15 फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांनी रायगडावर 1656 ते 1670 या 14 वर्षाच्या काळात गडावर 350 इमारती बांधल्या. त्यामध्ये 12 पाण्याचे तलाव, 84 पाण्याची टाकी, जगदीश्वराचे मंदिर, राणी महाल, पालखी दरवाजा, बाजारपेठ अशा गोष्टी त्यांनी बांधल्या. पूर्ण इमारती सागवान लाकडाने बांधल्या होत्या. गडावरील बांधकाम एवढे भव्य होते की जणू रायगड त्या काळातील पूर्ण पृथ्वीवरील स्वर्ग असे वाटत असे. शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंनी 8 महिने रायगड झुंजत ठेवला, पण अखेर बंद पितळीमुळे बलाढ्य रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. याच रायगडाने स्वराज्याचे कित्येक विजयी जल्लोष पाहिले होते. याच रायगडावर शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. म्हणूनच रायगड ताब्यात आल्यानंतर मुघलांनी याच्यावर प्रचंड विध्वंस केला. त्याने गडावर अनेक मंदिरे आणि इमारतींची नासधूस केली. जगदीश्वराचे मंदिर फोडण्याचे त्याकालीन प्रयत्न झाला होता. हा आहे किल्ल्यावरील पालखी दरवाजा. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. याच दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश करतात. होलीच्या माल्यातून थोडे पुढे चालून आल्यास आपल्या समोर दिसते बाजारपेठ. जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळपास 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना अशी होती की घोडेस्वार घोड्यावर बसून खरेदी करू शकत होते. दुकानांची रचना 3 भागांमध्ये केली होती. दिसतो तो पुढील प्रमाणे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे आहे किल्ल्यावर महादेवाचे मंदिर म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीचे भव्य व साबूक मूर्ती आहे. हरुणी किरणी धरणी गगन चमके भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके अधीर मन मम जणू सरीत जल करीत जर 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 धन देरना दिन. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी.